आज आपली स्ट्रॉबेरी भाजीपाला आणि शेती बघायसाठी साहेब आहेत. साहेब पण आहेत आणि आपले मित्र पण आहेत. नमस्कार मंडळी, संध्याकाळची वेळ आहे, मस्त असं वातावरण आहे आणि तुमचं स्वागत आहे एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. साताऱ्यावरून एक साहेब आहेत, साहेब पण आहेत आणि मित्र पण आहेत आपले, शेतीविषयी मोठे तज्ञ आहेत. तर ते आज येणार आहेत, त्यांना माळवळीच्या पानाची भजी खायची खास करून. ते संध्याकाळच्या वेळेमध्ये मला मंगाशी फोन आला की मी येतोय म्हणून, तिथे निघालेत, तर थोड्या वेळ ते येतीलच. मग ते आल्यानंतर आपण मस्तपैकी भजी वगैरे करूया आणि खाऊया. त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा आपले मित्रमंडळ सगळे आले, मित्रमंडळ साहेब. ते बघा त्या आविष सर, आनंद साहेब, विशाल साहेब आणि मोरे साहेब. तर आता आम्ही सर्व आता पार्टी कर. बस 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 लय झालं. आता डाणे साहेबांनी तेल टाकलं, घाण्यावरचं तेल, लाकडी गाण्याचं हा, आणि ते जाळव्या झाले, म्हणजे जाळ घालतायत ते. हे बघा आपला दिसतो चांगला पेटला आहे. ह्या 3 दगडी गेले आपण ते जांबा दगड घेतला आहे. जांबा दगड घ्यायचा कारण की तो फुटत नाही, काळा दगड घेतला तर तो फुटतो. म्हणजे 3 हे चूल केल्या. आम्ही सरांनी मस्त पीठ तयार केलं आहे, त्यामध्ये आपण माळीचं पान टाकलं आहे. आता हे पान आपण हे त्याची भजी करणार आहे, ते आपण आता सोडूया जरा जरा. बघा बदाम आकाराचं असं ते पान असतं. सुरुवातीला एक आपण ट्रायल म्हणून बघतोय. पलटी मारा. थोडीशी पेट पूजा भजी असतोपर्यंत. आनंद साहेब झऱ्याचे पाणी काढू करे. झालं का तयार? थोडं उलट करा जरा भाऊ. झाले काढा त्याला. पहिला एक चेक करूया आपण. बघा ह्याच्यात काढा, ह्या ताटात. त्यात तिखट मीठ वगैरे सगळं सांग. हां चेक केला कळलं आपल्याला. ते बघ कसं दाखव दिसतंय. बदामाच्या आकाराचं पान आहे, हार्ट शेप येतो त्याला, खूप छान दिसतं. जसं दिसतं तसं चवीला सुद्धा खूप छान लागतं. ताट इथे ठेव, म्हणजे मला काय कमी काय असं तरी दाखवा म्हणजे आपल्याला. ठेव काय ताट इथेच. वाव, अप्रतिम. वाव ओके झाले का? पीठ बीट ओके ना? मीठ तिखट थोडंसं पचू द्यावायचं.
हा थोडंसं तिखट असलं तरी चालेल. नाही थोडंसं पसंत पाहिजे. गरम गरम छान लागतंय. सगळीच पानाडे वगैरे हा 2-4 टाका एकदम. एक एक टाकायचं. नको की 2-4 होतील की तर. आजचे आपले आचार्य आहेत आबी सर. आणि सहकारी आज मला आराम दिला त्याने. आणि सहकारी आपले मोरे साहेब आहेत बघा. मोरे साहेब इकडे बघा की खाण्यामध्ये सहकार्य जास्त आहे. तेव्हा हे दोघं जण खाण्यामध्ये सहकारी असते दोघांची. आम्ही ते फटाफट टाका नाही तर बाकीच पुढचं जायचं कामात नाही. एक नंबर बरोबर एकदम मस्त वाटते बघा. आग पण चांगली लागते ना मस्त. ओके चार चार टाकले. लोक आता शेवटचा घाणा टाकला आपण. सगळे माझी भजी संपली तर 30 पानं आपण आणलेले ते आता भजी संपले. आता हे काय लगेच संपणार आहे. आता आपण मग कांदा चिरते ते गाणं साहेब. आता कांदा भजी करूया. एकदम मस्त माव्याच्या पानाचं भजी. मध्ये पान असतं आणि बाजूला 2 असं थर येतं. आता कांदा भजी करायला चालल्या. कांदा मोठा मोठा आहे रेलिंग. थोडंसं पीठ घेऊया त्याला असं लागत. हळद टाका जरा. पीठ घेऊया की. हां थोडंसं पीठ घेऊया. हा हळद राहिली हळद. काय घ्या हळद. नाही टाक. हे नंतर टाकणार मी. पहिला कांदा पूर्ण आता कांदा टाकला. चटणी मीठ हळद जिरं. अण्णा आता आपण इथं आलोय. आता मी बनवतोय. तू ज्यावेळी मटणाच्या पार्टीला वगैरे जायचं मित्रांमध्ये त्यावेळी तू काय बनवावं लागायचंस काय असं. माझ्याकडे टोप घासायचं लागतं. नियोजन असायचं. काय बनवत काय नव्हतं. मला येतच नव्हतं. होय का. आणि मोरे साहेब तुम्ही. आम्ही तडका मारायचो. फक्त तडका म्हणजे फक्त कालवण टाकायच्या वेळी. आणि विशाल तू. मी चूल बनवणे आणि जळण आणणे एवढंच. ह्याच्या पुढे काय नाही. भांडी घासायला. पण एक बाहेरच्या ह्याला नियोजनाला खूप मजा असते. खरं तर चव कशी होईल पूर्ण ह्यात तळताना तळलं जाईल का किंवा तसं राहील किंवा जरी मटण वगैरे बनवायला गेलो किंवा बिर्याणी बनवायला गेलो तर भात शिजेल का नाही, पाणी जास्त होईल का, काय शिल्लक राहील का, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण जे बाहेर बनवण्याचा आणि खाण्याचा जो आनंद आहे ना तो अप्रतिम आहे, ज्याला आपण शब्दांमध्ये नाही व्यक्त करू शकत. असा आनंद आपल्याला या सगळ्या एकत्र येण्यामुळे ना असं बनवण्यामुळे मिळत असतो. मायावळीची पानांची भजी पण खूप छान झाली आणि कांदा भजी पण खूप छान होतील अशी अपेक्षा आहे. आणि जी पहिल्यांदा आपण भजी केली मायावळीच्या पानांची भजी ती पण खूप छान कुरकुरीत खमंग छान झाली. तीच भजी आपण पानं लगेच संपवला. हा लगेच संपली. ती गरम गरम छान लागत होती. छान लागत. एक नंबर. आता आपण भजी टाकूया. अभिसरने तर मस्त तयार केलं. फक्त मगाशी जे आपण भजी बनवली त्याचं जे पीठ राहिलं होतं त्या पिठामध्ये फक्त कांदा चिरून टाकलेला आहे. तर राहिलेल्या पिठाचं करायचं काय म्हणून आपण एक कांदा भजी करतोय. म्हणजे आपल्याला पार्टीला थोडासा आनंद वेगळा देईल. बरं. आणि थोडीशी खेकडा भजी तयार होतील. बघूयात आपण. मी थोडी सोडणार कारण अण्णाने कांदा चिरलाय जरा मोठा आणि लग्न होऊन खूप वर्ष झाली तरी सुद्धा अजून बारीक कांदा चिरायचा अनुभव नाही, त्यामुळे थोडा मोठा राहिला म्हणून भजी बारीक सोडतो. का भजी सगळ्यांनी घेतले खेकडा भजी. सांग कसं झालं सांगा तरी. एक नंबर गरम गरम छान कुरकुरीत. तर बघा आता आपलं पार्टी करून झाले. भजी केले आपण, माव्याच्या पानाचे केले, परत कांदा भजी केले. आता बघा स्वीजला आता आम्ही सगळं खाऊन झाले. मी सगळे साफसफाई पण केले.
तर आता हे सर्वजण आपले मित्रमंडळ म्हणजे साहेब पण आहेत, मित्र पण आहेत. त्यांची आता आपण प्रतिक्रिया घेऊया, त्यांना इथे येऊन कसं वाटलं. आता अभि सर सुरुवातीला. खरं तर माझं कार्यक्षेत्र हे बरोबर म्हणजे भरपूर शेतकऱ्यांच्या सानिध्यामध्ये पडतं. बऱ्यापैकी शेतावरती जाण्याचा संबंध येतो आणि बऱ्याचशा अशा गोष्टी होत असतात की शेतकऱ्याकडे जाणं आलं म्हटलं की त्याच्याबरोबर काही ना काहीतरी शेतावरती काय बनवणं किंवा खाणं असे बऱ्याच गोष्टी येत असतात. पण खरं सांगतो मित्रांनो, जे शेतावरती किंवा बांधावरती जे आपण बनवून खाऊ ना, ते अतिशय सुंदर लागतं. त्याची चव आणि त्याची गणना आपण 5 स्टारच्या हॉटेलमध्ये सुद्धा करू शकत नाही. आणि आजचा हा आमचा एक जस्ट आम्ही प्लॉट विजिटसाठी म्हणजे स्ट्रॉबेरी जी लावलेली सुमितने ती पाहण्यासाठी आलो होतो. आणि ती पाहताच म्हणजे जस्ट ठरलं की बाबा ठीक आहे आपण चला आज भजी पार्टी करू, म्हणून आम्ही ही पार्टी केली. पण खरोखर सांगतो खूप म्हणजे खूप सुंदर, म्हणजे पानांची भजी असून द्या किंवा कांदा भजी असून द्या, अतिशय सुंदर झाली. आणि मी बनवली, ह्यांना विचारा कशी झाली ती. आनंद साहेब. नमस्कार. सुमितकडे याचं आमचं नेहमीच डोक्यात असतं. इथं आल्यागत आपलं घरच्या माणसांगत सुमित ट्रीट करतो. आणि इथलं वातावरण असेल किंवा इथलं पूर्ण क्लायमेट खूप छान आहे. तुम्ही सर्वांनी पण इकडे या. आणि आज जे आम्ही भज्याचा प्रोग्राम अचानक ठरला, पण खूप छान झाला. भजी पण छान झाली. आम्ही ह्याच्या आधी पण बरेच वेळा येऊन गेलो आहे. नॉनव्हेज असेल व्हेज असेल ते पार्टी पण आम्ही केल्यात. सुमित जो आपल्या स्वतःचं घरच्या माणसाकडे ट्रीटमेंट करतो हे खूप महत्त्वाचं आहे. पण आजचा प्रोग्राम कमी वेळेत पण छान झाला. आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. नैसर्गिक वातावरण असेल किंवा पूर्ण हे क्लायमेट खूप छान वाटतं. बरं साहेब. प्रथमतः आत्ता थंडीचं सीझन चालू आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये गरमागरम भजी खायला मिळाली त्याचा फार मोठा आम्हाला इथे येऊन आनंद घेता आला. धन्यवाद सुमित. धन्यवाद साहेब. नाना साहेब. नमस्कार. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन सुमितने केलं. माळवच्या पानांची भजी आज आम्हाला खायला भेटली. मायळू पानांची भजी अतिशय उत्कृष्ट झालेली आहेत. खरं तर मायळू पानं हे मला वाटतंय कुठल्याही मार्केटला किंवा कोणाकडे अशी विकायला किंवा कुठेच नसतात. तर हे बऱ्यापैकी आपल्या अंगणामध्ये जर लावली तर ह्याचा वेलसुद्धा चांगला येईल आणि त्याची पाने तोडून आपण कधीही भजी करू शकतो. बरोबर. नियोजन अतिशय खूप चांगलं झालं. आणि विशालने पहिल्यांदाच ही भजी खाल्ली. एक नंबर. कशी लागली भजी? एक नंबर. मस्त भजी लागतात. जशी पालकची आपण पानांची भजी बनवतो त्याच पद्धतीने बनवायचे. पण चवीमध्ये थोडासा डिफरन्स येतो आणि खरोखर एक जंगलातली जी वनस्पती असते त्या पद्धतीने ह्याला एक नैसर्गिक चव प्राप्त होते. आपल्या पार्टीला सगळेजण निघाले आता. नीट जावा. ओके ओके. बाय बाय. बाय बाय. नीट जावा, हळूहळू जावा. हां.